शिवराय शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 50,000 प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जाणार, पण त्याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र होणार याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केले जातं आणि ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये अनुदान सरकार देणार आहे। मग ते कोणत्या शेतकऱ्याला देणार आहे, कोणत्या सालापर्यंत देणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर चला मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ। तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या काही शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे ते कोणत्या शेतकऱ्याला दिले जाणार आहे आणि कसं दिलं जाणार आहे याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर बघू शकता, प्रोत्साहनपर लाभ वित्तीय शिथिलता प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 व सन 2023-24 सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विविध वेळेत यापैकी नंतरची असलेली त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्या हेतू प्रति शेतकरी 50,000 रुपये इतका अधिनियमित रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल। तथापि अशा पात्र शेतकऱ्यांची 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असल्यास अशा कर्जाची देखील विविध मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल। हा पॉईंट आता तुम्ही समजून घ्या की हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे की ज्यांनी काही 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षात पीक कर्ज घेतला असेल आणि त्या पीक कर्जाची कोणत्याही 2 वर्षामध्ये म्हणजे या 3 वर्षा म्हणजे 22-23, 23-24, 24-25 यापैकी कोणत्याही 2 वर्षाचे पीक कर्जाची त्याने परतफेड केली असेल तर ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। ज्यांनी 30 जूनपूर्वी केली किंवा बँकेचे जे काय अधिनियम असतात त्या नियमानुसार जर केली असेल तर त्यांचे हे प्रोत्साहन अनुदानात शेतकरी पात्र असणार आहेत। कोणत्याही 2 वर्षाची म्हणजे तुम्ही 22-23 किंवा 23-24 या 2 वर्षात केली असेल किंवा 23-24, 24-25 याही 2 वर्षात केली असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत। मग सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्यांची विविध कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास त्या शेतकऱ्यांना सन 2023-24 अथवा 24-25 वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची मुदल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। हा दुसरा मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांचे 23-24 अथवा 24-25 या वर्षात त्यांनी विविध कालावधीत पूर्णतः परतफेड केलेले अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा जर कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना हे याच्यात सोडलं जाणार नाही। त्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। हा पॉईंट तुम्ही समजून घ्या की ज्या शेतकऱ्यांना 50,000च्या आतील कर्ज आहे पण त्यांनी नियमित परतफेड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये दिले जाणार। मग आता याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत तर तेही बघूयात। त्याच्यामध्ये जे अपात्र शेतकरी आहेत ते आहेत महाराष्ट्र राज्यातील भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा सदस्य, विद्यमान विधानसभा सदस्य, विधानसभा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नागरिक संस्थाचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे नगरसेवक यांचा लाभ दिला जाणार नाही। कशाचा? 50,000 अनुदानाचा। त्याच्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचे 25,000पेक्षा जास्त पगार आहेत ते कर्मचारी, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ त्यांचे कर्मचारी, अधिकारी कर्मचारी ज्यांची 25,000पेक्षा जास्त आहे ते व्यक्ती याच्यामध्ये पात्र नाहीत। शेतीबाई उत्पन्नातून आयकर भरणारे शेतकरी याच्यामध्ये पात्र नाहीत। वेतनधारक व्यक्ती ज्यांना 25,000पेक्षा जास्त वेतन आहे तेही याच्यामध्ये पात्र नाहीत। आता त्याच्यानंतर जो काही 6वा पॉईंट आहे तो हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे, सहकारी साखर कारखान्याचे, सूतगिरण्यांचे, सहकारी बँकांचे, जिल्हा मध्यवर्ती बँकांचे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांचे व सहकारी दूध संघांचे जे काही पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी ज्यांचे वेतन 25,000पेक्षा जास्त आहे असेही व्यक्ती याच्यासाठी पात्र नसणार आहेत। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।